तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत श्री संत माऊली महाराज चाकरवाडीकर या ठिकाणी आणि या मंदिराला एक्सप्लोर करण्यासाठी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, तुम्हाला मंदिर दिसतंय आणि आजचा अनुभव आपला खूप वेगळा असणार आहे, कारण की आज आपल्याला गर्दी काहीच बघायला भेटत नाही. जसं पाहिजे तसं आपल्याला एक्सप्लोर करता येईल. मंदिराची जेवढी होईल तेवढी माहिती घेता येईल आणि मंदिराचा परिसर एकदम असा हिरवळ आहे, कारण की सध्या 2-3 दिवसाखाली 4-5 दिवसाखाली पाऊस पण झालाय आणि या ठिकाणी कंटिन्यू सतत भिजवणं चालू असते. मंदिराचे काही कामही चालू आहेत. आता बघूयात, आपण जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं आपण व्यवस्थितपणे करूया. श्री क्षेत्र चाकरवाडी हे गाव बीड जिल्ह्यात असून एका सुंदर ठिकाणी स्थित आहे. श्री क्षेत्र चाकरवाडीला जायचं झालं तर अनेक मार्ग आहेत, परंतु जवळील गाव म्हणजेच केज, अंबाजोगाई, नांदूरफाटा या मार्गे जर आलो तर नांदूरफाटा या गावातून सुद्धा आपण श्री क्षेत्र चाकरवाडीला जाऊ शकतो. बीड, मांजरसुंबा, नेकनूर या मार्गे जर आपण आलो तर येळमघाट या गावातून आपण श्री क्षेत्र चाकरवाडीला जाऊ शकतो. रस्ता चांगला असल्यामुळे भाविक भक्त जास्त तर येळमघाट याच गावातून येतात. येळमघाट मधून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचतो मंदिराच्या परिसरामध्ये, जिथे छोटी मोठी दुकानं लावलेली आहेत. त्यानंतर आपण पान, फूल, नारळ घेऊन जातो दर्शनासाठी. आज खरं तर दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरात काहीच गर्दी दिसत नव्हती, परंतु या ठिकाणी खूप गर्दी असते. शनी अमावस्या, सोमवती अमावस्या, महाशिवरात्रीला तर या ठिकाणी लाखो भाविक भक्त येत असतात. श्री क्षेत्र चाकरवाडी हे गाव जरी लहान असलं तरी मात्र या ठिकाणी असलेली श्री संत माऊली दादा महाराज यांची समाधी मंदिर संपूर्ण महाराष्ट्राला आकर्षित करते. श्री संत माऊली महाराज एक महान संत होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हरिनाम, सेवा, कीर्तन, भजन, अन्नदान यासाठी समर्पित केलं. एकोणीसशे 1990 साली श्री संत माऊली महाराज चाकरवाडी या पावनभूमीत येऊन वास्तव्यास लागले आणि याच ठिकाणी आपली समाधी घेतली. श्री संत माऊली महाराजांनी 16 जून 2000 साली आपला देह ठेवला आणि त्यानंतर माऊली महाराजांच्या भक्तांनी याच ठिकाणी माऊली महाराजांची समाधीची स्थापना केली. एक मंदिर श्री संत माऊली महाराजांचं आहे, तर दुसरं मंदिर माऊली महाराजांच्या पत्नी श्री संत भागीरथीबाई यांचं आहे. आता आपण या ठिकाणी सर्व मंदिरं तर पाहिले, परंतु काही नवीन बांधकामं चालू आहेत. इकडे जाता येत नसल्यामुळे आपण तिकडे जाऊ नाही शकलो. मंदिराच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक आजी आपली जांभळं विकायला बसलेली होती. आम्ही त्या आजीकडे जाऊन थोडीशी जांभळं विकत घेतली आणि जांभळांचा स्वाद घेतला. जांभळांचा स्वाद घेऊन त्याच्यानंतर आम्ही गेलो हनुमंतरायाच्या सुंदर मंदिरामध्ये. या मंदिराच्या पायरीवरती जाताना एक गोष्ट मात्र लक्षात आली. स्वतःमध्ये जर जिद्द, चिकाटी आणि धैर्य असेल तर आपल्याला कोणच नाही हरवू शकत. ती गोष्ट या झाडांनी मला शिकवली. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावरती हे सुंदर नक्षीकाम बघून मन अगदी भारावून जातं. मंदिराच्या गाभाऱ्यात उभे असलेल्या हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आपण येतो मंदिराच्या बाहेर. आता आपण बघूया या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. ते म्हणजे या ठिकाणी दररोज अन्नदान केलं जातं. माऊली महाराजांच्या दर्शनासाठी आलेला भाविक भक्त कधीच या ठिकाणचा प्रसाद घेतल्याशिवाय परत जात नाही. माऊली महाराजांनी चालू केलेली परंपरा, आजही ती परंपरा चालूच आहे. याच चाकरवाडीत वर्षाला 3 हरिनाम सप्ताहांचे कार्यक्रम होतात. एक म्हणजे माऊली महाराजांच्या पुण्यतिथी वेळी, दुसरा म्हणजे श्रावण महिन्यात बाळनाथ महाराजांचा पालखी सोहळा असतो त्यावेळी, आणि तिसरा म्हणजे माऊली महाराजांची पत्नी भागीरथीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि या सुंदर आणि पवित्र ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. तर चला, रामकृष्ण हरी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.